स्त्री ही शक्तीचा रूप मानली जाते. आता ती शक्ती या पृथ्वीवरती कोणत्या रूपाने येईल हे कोणालाच माहीत नाही. स्त्रीला आपण सहेली म्हणून म्हणतो. ती जिच्यासोबत जाईल तिच्यासोबत मैत्री करेल, त्यांचं भाग्यच उजळून टाकेल. तुम्ही प्राण्यांशी मैत्री करता, सर्पांशी मैत्री करता, अशी मुलगी पाहिली आहे का? आपण भेटणार आहोत. नमस्कार मॅडम, तुमचं न्यूज अनकटमध्ये सहर्ष स्वागत. नवदुर्गा या विशेष सेगमेंटमध्ये, या विशेष कार्यक्रमामध्ये आपण देवी स्वरूप म्हणजे नवदुर्गांना, अशा 9 विविध महिलांना पुरस्कार करणार आहोत ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि माझा आपण सोबत आहेत त्या एक सर्पमित्र आहेत. रेस्क्यू म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, तिथे ते काम करतात. तिकडे कार्य आहे आणि त्या कशा प्रकारे तिकडे काम करतात. तर मी सायली, मला तुम्ही सायली म्हटलं तरी चालेल. सो मी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या ऑर्गनायझेशनमध्ये काम करते आणि मी तिथे फील्ड रिस्पॉन्स टीममध्ये काम करते. रेस्क्यूअर आहे फुल टाईम. आणि ऑनसाईट जाणं, फील्डवर जाऊन ॲनिमल रेस्क्यू करून आणणं सुखरूप, हे माझं काम असतं. त्या कामाचा मी भाग आहे तिथे. आणि जेव्हा तुम्ही तिथे जाता मनामध्ये काही भीती नसते? तर आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये मोस्टली आम्ही सगळे इक्विपमेंट यूज करतो. ॲडव्हान्स इक्विपमेंट असतात, सगळे गिअर्स असतात, सगळे सेफ्टी इक्विपमेंट असतात. त्याच्यामुळे जेवढी पण आमची ऑनसाईट टीम असते तिला तेवढं रिस्क नसतं. रिस्क असतं ऑब्वियसली, अनप्रिडिक्टेबल ॲनिमल्स असतात, वाईल्ड लाईफ आहे. पण आपण प्रॉपर सगळे इक्विपमेंट यूज केल्यावर ते रिस्क थोडं कमी होऊन जातं. म्हणजे ते जितके धाडसी आहेत, एखादी महिला जेव्हा अशी गोष्ट करते निश्चितच घरच्यांना अभिमान वाटतो. तुझ्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असते यावरती? खरं तर माझ्या आईला भीती वाटते आणि सुरुवातीला ती घाबरतच होती, पण आता ती यूज टू झाली आहे या सगळ्या सिच्युएशन्सला आणि आता ती खूप सपोर्टिव्ह आहे. आता ती पुरेपूर मला पाठिंबा देते सगळ्यासाठी आणि तिला असं वाटतं की माझ्यासारखं काम करणाऱ्या अजून मुली असायला पाहिजेत. तुझ्या आईबद्दल बोलले, असं ऐकलंय की तुझ्या स्कूल नंतर किंवा कॉलेज नंतर तुझ्या आईने तुला खूप सपोर्ट केलं, कारण त्यावेळेस सगळ्यांची लग्न होऊन गेली होती, पण त्यावेळेस तुझ्या आईने तुला खूप सपोर्ट केलं. त्याबद्दल काही सांगशील का? सो मी अशा सोसायटीमधून आली, म्हणजे एका गावाकडून आली आहे आणि तिथे 10वी नंतर मुलींचं लग्न करणं हे खूप कॉमन गोष्ट होती. पण माझ्या आईला तसं नको होतं, तिला मला अजून शिकवायचं होतं. पुण्यात आल्यानंतर मग मला निसर्ग आणि सगळे प्राणी वगैरे यांची आवड निर्माण झाली. म्हणजे जेव्हा आपली आई सपोर्ट करते त्यावेळेस मुलगी सुद्धा पुढे जाते आणि मग आपल्या समोर एक असं व्यक्तिमत्व उभं राहतं की जे निश्चितच समाजामध्ये एक वेगळं कार्य करून दाखवतात. तर आता तुझी ट्रस्ट आहे रेस्क्यू, तर तिथे काय काम चालू असतं त्याबद्दल काही सांगशील? तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही काम करतो. आमची जी संस्था आहे ती रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर वन्य प्राण्यांसाठी काम करतो. बेसिकली आमचं हॉस्पिटल आहे आणि कुठेही कोणत्याही कंडिशनमध्ये ॲनिमल अडकलेला असेल किंवा बऱ्याच प्राण्यांची पिल्लं सापडतात गावोगावी किंवा शहरी भागात पण, अर्बन वाईल्ड लाईफ ज्याला आपण म्हणतो, अशा वेळेस आपण या सिच्युएशन सगळे हँडल करतो. अडकलेला जखमी किंवा पिल्लं असली तरी आपण त्यांना घेऊन येतो आणि त्यांना आपण पूर्णपणे रिहॅबिलिटेशन करतो आणि त्यांना परत निसर्गामध्ये त्यांचे जे नैसर्गिक गुण आहेत ते सगळे टिकवून ठेवून निसर्गात पुन्हा आपण रिलीज करतो. खूपच छान. आणि आज तुला आता नवदुर्गा सन्मान मिळणार आहे. एक महिला म्हणून तू एका वेगळ्याच कार्यामध्ये असं कार्य करतेस, तर कसं वाटतं तुला याबद्दल? खरं तर मला या बाबतीत एक नाव घ्यायला आवडेल. नेहा पंचमिया, ज्या या संस्थेच्या डायरेक्टर म्हणजे ज्या फाउंडर आहेत रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या. खरं तर त्यांचं एक आर्टिकल वाचल्यानंतर मला ही प्रेरणा मिळाली होती की तिथे जावं, त्यांना भेटावं. आणि त्याच्यानंतर मी खरं तर तिथे गेल्यावर बऱ्याचशा गोष्टी शिकली आहे. म्हणजे पूर्वी मी साप पकडत होते फक्त, पण त्याच्यानंतर बाकीच्या प्राण्यांशी जी माझा संबंध आला तो सगळा या संस्थेमधून आला, या संस्थेमार्फत आला. तर अतिशय छान वाटतं आणि मला वाटतं की अजूनही मुलींनी पुढाकार घ्यावा आणि असं वेगळं थोडंसं आणि धाडसी काम करावं.
अर्थातच सायलीसारखं जर तुम्ही मनात काहीतरी ठरवलं की तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्यामध्ये तुम्हाला ठसा उमटवायचाच आहे, तर तुम्ही सुद्धा सायलीसारखं असं काम कराल, तर त्यावेळेस महिलांना खरोखरच निश्चित खूप अभिमान वाटेल. तिला, तिच्या आई वडिलांना, सर्वांना तिचा खूप अभिमान आहे आणि याच अभिमानावरनं आपण तुला नवदुर्गा हा सन्मान देत आहोत. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या कामासाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू तर सो पाहिलं, मच. एखादी महिला तिने ठरवलं तर ती काय काय करू शकते याचं एक उत्कृष्ट उदाहरण सायली आज आपल्या सोबत आहे. तर आजच्या भागात इतकंच. भेटू नवदुर्गाच्या पुढील भागात, तिथे आपण आणखीन महिलांशी संवाद साधणार आहोत. धन्यवाद. पुण्यातील मुळशीच्या मातीत जन्मलेली आणि डोंगर दऱ्यांमध्ये वाढलेली ही रेस्क्यू क्वीन सायली पिलाने. गिर्यारोहणाची मुळातच आवड असलेली ही हिरकणीची लेक. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य करत असताना तिच्या लक्षात आले की लोक अज्ञान, अर्धवट माहिती आणि दंतकथांमुळे मनात असलेली भीती यामुळे प्राण्यांना मारतात. मग काय, निसर्ग आणि वन्यजीवांवर असलेलं प्रेम आणि अंगी असलेलं धाडस सायलीला रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचा हिस्सा होण्यापासून रोखू शकलं नाही. जखमी वन्यजीवांच्या तांत्रिक बचाव पद्धती आणि गिर्यारोहण यांसारख्या गोष्टी आत्मसात करत सायलीने आजवर अनेक मुक्या प्राण्यांना जीवनदान दिले आहे. आर्यन्स नवदुर्गा सन्मान याच मुक्या प्राण्यांच्या वतीनं सायलीचे आभार मानत आहे. रेस्क्यू क्वीन सायली पिलाने यांना मानाचा मुजरा.